हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे 40 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग। आजचं कटिंग वेगळं आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सुद्धा खूप त्याचा उपयोग होणार आहे। कारण बघा आता सीझन आहे आणि आपल्याला खूप गडबड असते, कामं पटपट आवरून द्यायची। तर कसं आहे, वेळ कमी असतो, काम भरपूर असतो, सीझन असतं प्रत्येकाला, त्याच वेळात ते कामं पूर्ण करून द्यावी लागतात आणि एक एक कस्टमरचे 2-2, 3-3, 4-4 ब्लाऊज एकदम येतात। त्यावेळी मग समजत नाही आपल्याला कसं कट करायचं आणि कसं सगळं काम मॅनेज करायचं ते। मग आज त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी आणि खूप उपयुक्त अशी माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी बघा, आजचं जे कटिंग आहे ना, ते 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं आहे। ते कटिंग आपण पेपरवरती करणार आहे। पेपरवरती कटिंग झाल्यानंतर एकदम 4 ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं त्या पेपरवरून, 4 डायरेक्ट अस्तर आणि मेन कपड्यावरती, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर त्याचं जे स्टिचिंग असेल 4 ब्लाऊजचं, ते तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं बघायला भेटणार आहे, पण ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सेपरेट असेल। म्हणजे आज फक्त कटिंग बघायला भेटेल आणि 4 ब्लाऊजचे जे व्हिडिओ आहेत ते सेपरेट स्टिचिंगचे वेगवेगळे येतील। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं फिटिंग, कटिंग, प्रत्येकाची बॅकनेक डिझाइन वेगळी आहे। बघा, 4 ब्लाऊज जरी कस्टमरनी एकदाच शिवायला टाकले तर असं होत नाही की ते सगळे एकच पॅटर्न सांगतात, पॅटर्न वेगवेगळे असतात, फक्त साईज एक असते। आणि मग तेच कसं मॅनेज करायचं हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल। त्याचबरोबर पेपर कटिंगसाठी मला खूप साऱ्या कमेंट येतात की मॅडम तुम्ही सेल करता का, आम्हाला तुमच्या पेपर कटिंग पाहिजेत, तुमच्या पद्धतीने आम्ही ब्लाऊज स्टिच करून पाहिले आणि ते खूप छान फिटिंगला आले, आम्हाला पण आले आणि कस्टमरला पण येत आहेत। पण माझं कटिंग कसं, मी डायरेक्ट कपड्यावरती दाखवते कारण मला भरपूर प्रॅक्टिस आहे, भरपूर अनुभव आहे म्हणून। पण तुमच्या कमेंटनुसार मी थोडंसं त्याला रिप्लाय देण्याचं ठरवलेलं आहे। तर सध्या बघा, पेपर कटिंगसाठी भरपूर जण विचारत आहेत, प्रत्येकाला नाही म्हणणं शक्य नाही आहे। तर म्हटलं चला पेपर कटिंग मी सेल करणार आहे। तर ज्यांना कुणाला पेपर कटिंग मागवायच्या असतील तर स्क्रीनवरती मी जो नंबर दिलेला आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही। तुम्हाला कुठल्या साईजमध्ये, तुम्हाला सिंगल साईज सुद्धा भेटून जातील, असं नाही की तुम्हाला ते किटच घेतलं पाहिजे। तुम्हाला कटोरीचा जर ब्लाऊज पाहिजे असेल, समजा तुम्हाला 36चा पाहिजे, तर फक्त 36चं सुद्धा तुम्हाला कटिंग भेटेल। त्याचे प्राइस वगैरे जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, तिथे तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती भेटेल। पेपर कटिंगमध्ये तुम्हाला प्रिन्स कट, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज, त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्ही मागताल ना ते पॅटर्न मिळून जातील। सुरुवातीला तुम्ही अगदी तुमच्या ब्लाऊजचंच जरी कटिंग मागून तुम्ही ब्लाऊज स्टिच केला ना तरी देखील चालेल आणि जर छान बसले तर तुम्ही आणखीन मागवू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे, सगळ्यांनाच आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा। आणखीन एकदा सांगते, व्हॉट्सअप कॉल कुणीही करू नका, डायरेक्ट तुम्ही मला मेसेज करून ठेवा, त्याला रिप्लाय तुम्हाला लवकरच भेटेल जर कटिंग तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर। चला तर मग आपण कटिंगला आता सुरुवात करूयात। तर बघा, इथे कस्टमरचे एकदम 4 ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे आणि मला एकदम त्यांना स्टिच करून द्यायचेत। तर मग मी प्रत्येकाचं कटिंग सेपरेट करत नाही बसणार आहे, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जर असे ब्लाऊज आले तर ते स्टिच करायचे। सगळे अस्तरचे आहेत, खूप छान ब्लाऊज पीस आहेत। यातले 2 आहेत ते साडीतील आहेत आणि एक आहे तो वेल्वेटचा आहे, एक आहे तो ब्रॉकेटचा आहे। असे हे 4 प्रकारचे 4 ब्लाऊज पीस आहेत, एकाच साईजचे आणि एकाच कस्टमरचे आहेत। तर याचं सगळं कटिंग मी पेपरवरती अगोदर करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण अस्तरवरती आणि मग कपड्यावरती। तर बघा, अस्तर सगळ्या ब्लाऊजसाठी मी 1-1 मीटर घेतलेला आहे आणि इथे हा कार्डशीटचा पेपर घेतलेला आहे। तुम्ही ते न्यूजपेपर पण यूज करू शकता, तुम्हाला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी मी ते हा कार्डशीटचा पेपर घेतलेला आहे। पेपर छान व्यवस्थित आपल्याला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी 40 छातीची तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे। प्रत्येक ब्लाऊजला बॅकनेक डिझाईन वेगवेगळी आहे, बाकी माप सेम आहेत। प्रत्येक ब्लाऊजचा व्हिडिओ स्टिचिंगचा सेपरेट येईल, या व्हिडिओमध्ये सगळ्या ब्लाऊजचं कटिंग दाखवलं जाणार आहे। बघा, तयार उंची मला ठेवायची आहे याची 14 इंच, तर मी ते 15 इंचावरती मार्किंग करते। तर इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला 15 वरती मार्किंग करायचं आहे। तुम्हाला उंची किती तयार ठेवायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे बघा आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्या, प्लस आपल्याला फ्रंटमध्ये आणखीन अर्धा इंच जास्त लागतं, तर टोटल आपल्याला उंचीमध्ये 1.5 इंच जास्त ठेवायचं आहे। तर बघा, इथे मी टोटल 1.5 इंच जास्त ठेवून कटिंग करते, म्हणजे किती झालं, 14 अधिक 1.5, 15.5 इंच उंचीचा हा पेपर आहे। मी तशा पद्धतीने ते मार्क केलेलं आहे। मार्किंग जे आहे ते आहे 15 इंचावरती आणि मार्किंगच्या खाली शिल्लक आहे ते अर्धा इंच आहे, ते आपल्याला फ्रंटसाठी ठेवायचे। पुढे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने ते ॲडजस्ट करायचं असतं, ते बॅकमधून उंची कट करून काढावी लागते त्यासाठी।
आता बघा इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. 40 छाती आहे, डीप नेक आहे, 5.5 इंच शोल्डर ठेवलेत मी. त्यानंतर बघा मुंढा जो असतो ना त्याच्या साईजनुसार आपल्याला उंची ठेवायची असते, तर इथे मी 6.5 ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 6 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि मग ही जी लाईन आहे ती वरती जोडून घ्यायची आहे. त्या अगोदर इथे मी सरळ मार्किंग करून घेते बघा, छातीच्या मापासाठी ही वरती अशी जोडून घ्यायची अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता बघा इथे मी वर 5.5 इंच शोल्डर घेतलेत, 6.5 इंच मुंडा उंची घेतलेली आहे आणि ते 6चा डिफरन्स आहे, म्हणजे अर्धा इंचाचा फरक आहे. 5.5 आणि खाली 6. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलं ते व्यवस्थित बघा. मुंडा लाईन आहे ती बाहेरच्या बाजूकडे अर्धा इंच तिरकी आहे. इथे आता आपल्याला महत्त्वाचं माप म्हणजे छातीचा चौथा भाग किती येतो, 40चा 10. 10मध्ये अर्धा इंच लूजिंग ठेवायचं, झाले 10.5. त्याच्यानंतर त्याच्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ठेवायचं. कटोरी ब्लाऊज आहे, 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही 2ही ठेवू शकता. इथे आता कमरेचं माप टाकायचं आहे बघा. कमरेचा चौथा भाग तुमच्या किती आहे बघा, त्याचा चौथा भाग काढा. कमरेमध्ये लूजिंग ठेवायचं नाही, जेवढं आहे तेवढं फिटिंगमध्ये माप टाकायचं. 9 इंच चौथा भाग आहे, 1 इंच टक्स मार्जिन ठेवायचे बॅकसाठी, 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन सगळीकडे सेम ठेवायचं, बाहीला, छातीमध्ये आणि कंबरमध्ये. वेगवेगळं करायचं नाही. 2 ठेवलं तर सगळीकडे 2च ठेवायचं, 1.5 ठेवलं तर सगळीकडे 1.5च ठेवायचं बघा अशा पद्धतीने. अर्धा इंचाचं लूजिंग ठेवून मी छातीचं माप टाकले. 40चा चौथा भाग होतो 10 प्लस अर्धा इंच लूजिंग, 10.5ची मी घडी टाकलेली आहे. 10.5 प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. ही लाईन मी इथे अशी जोडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकारसाठी पॉईंट द्यायचे. एक द्यायचा 1.5 वरती, दुसरा द्यायचा 1 इंचावरती. अर्धा इंचाचा फरक ठेवायचा. दोन्ही मार्किंग झाल्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने द्यायचा, जास्त बाहेर पण नाही आला पाहिजे किंवा आत खोलही नाही गेला पाहिजे. खोल गेला तर ब्लाऊज तिथे खेचल्यासारखा दिसतो. बाहेरच्या बाजूकडे जास्त आला तर काय होतं, पाठीमागे फुगा येतो किंवा पुढे पण येतो. म्हणून आकारसुद्धा अगदी परफेक्ट द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. दोन्ही आकार आपले देऊन झालेले आहे, पाठीमागचा पुढचा. आता बघा इथे काय करायचं, 1/2 इंच खाली मार्किंग करायचं या लाईनच्या आणि असं तिरकं कट करायचं आहे बघा. मुंड्यामध्ये अजिबात ब्लाऊज दाटला जात नाही याच्यामुळे, म्हणून हे थोडंसं असं तिरकं, एकदम सरळ लाईनमध्ये हे कटिंग नाही करायचं कधी. तर एक खूप महत्त्वाचे पॉईंट मी सांगितलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता 40 छातीच्या ब्लाऊजसाठी. आता काय करायचं आहे, आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे. बॅक आणि फ्रंट दोन्हीचं एकत्र कटिंग आहे. पुढे सांगते कशा पद्धतीने त्याला सेपरेट करायचे. या बॅकवरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डिझाईन करू शकता बॅकसाठी, म्हणून पेपरवरती बॅक गळा कधीही कट करायचा नाही. सिम्पल फक्त छाती, मुंडा आणि कंबर जे काय असेल तेवढी मापं टाकून बॅक आपला तयारच ठेवायचा. प्रत्येक साईजनुसार 40चा, 38चा, 36चा, 34चा असे काढून ठेवायचे बॅक. त्यामुळे काय होतं, आपल्याला कटिंग करायला पण वेळ लागत नाही, पटकन होते. गडबड असते त्यावेळी अजिबात वेळ जात नाही बघा. ह्याला मधून कट करून मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बॅक पार्टमधून अर्धा इंच उंची कमी करायची, कारण ती आपल्याला फक्त फ्रंटला हवी आहे, बॅकला नाही लागणार आहे. तर ही इथं विसरायचं नाही अजिबात. इथं अर्धा इंच उंची आठवणीने कट करून काढायची, कारण आपण दोन्ही पार्ट एकत्र कट केलेत ना, तर घाई गडबडीमध्ये हे विसरू शकतो आपण. म्हणून सगळ्यात अगोदर हेच काम करायचं, बॅकमधून उंची अर्धा इंच कमी करून काढायची आहे. फ्रंटला 1.5 इंच ठेवलं होतं बघा उंचीमध्ये मार्जिन आपण, आणि बॅकला किती ठेवले, 1 इंच. प्रत्येक कटोरीच्या ब्लाऊजसाठी हेच माप असणार आहे. उंचीसाठी सांगते, गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवते बघा साईजनुसार. आणि इथे आपल्याला गळा उंची मी मार्क करणार आहे 11.5 इंचावरती, कारण मला 11 इंचाचा गळा तयार ठेवायचा आहे. 3.5 इंच याचा ब्रॉडनेस ठेवणार आहे आणि याचा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. सगळे लाईनने तुम्हाला ब्लाऊज बघायला भेटतील एका व्हिडिओच्या पाठीमागे दुसरा व्हिडिओ, असं करून सगळे व्हिडिओ देते मी तुम्हाला. सगळे ब्लाऊज बघा कसे झालेले आहेत ते. पाठीमागचं गळ्याचं सिंपल फक्त मार्किंग करून ठेवलं आहे मी, कटिंग करणार नाही. आता आपण पुढच्या गळ्याचं कटिंग करूयात. तर बघा इथे आहे हा पुढचा भाग आहे. सगळ्यात अगोदर इथे मी पुढचा मुंडा जो आहे ना तो कट करून घेते. तर इथे हा व्यवस्थित कटिंग करायचा आहे मार्किंगप्रमाणे. कटिंग झालं. आता इथे आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच. साईजनुसार टाकायचं असतं प्रत्येकाच्या. हा ब्रॉड आहे खूप शोल्डर यांचे, तर इथे मी 2.5 ठेवली गळा रुंदी आणि उंची ठेवत आहे मी 7.5 इंच, म्हणजे 7 इंचाचा गळा तयार होईल. उंची तुम्ही बघा तुमच्या कस्टमरला किती हवी आहे आणि त्यामध्ये अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून काय करायचं आहे, कट करायचं आहे गळा. कधीही अर्धा इंचाचं ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही, किंवा परफेक्ट पण घ्यायचं नाही, कारण उंची कमी होते नंतर. आता काय करायचं आहे, आपल्याला इथे योक पट्टीचं मार्किंग करायचं आहे.
या लाईनच्या वरती सांगते किती टाकायचे बघा, लाईनच्या वरती 2.5 इंच टाकायचे आणि खालीपासून म्हणाल तर 3 इंच, इकडे पण 2.5 इंच, दोन्हीकडे मी 2.5 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे बघा. लाईनच्या वरती 2.5 सांगते, लाईनपासून म्हणाल तर मग 3 इंच. त्यानंतर बघा जिथं आपण लाईन घेतली ना तिथून वरती 1 इंचावर मार्क करायचं आणि कर्व शेप द्यायचा आहे. हे मार्जिन सहित योगपट्टी आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल एवढी मोठी योगपट्टी कशी काय, याच्यामधलं 1 इंच आपलं मार्जिन जाणार आहे जोडण्यामध्ये. तर अगोदरच सांगते मार्जिन सहित योगपट्टी आहे ही. आता बघा कटोरीचा माप टाकायचा आहे आपल्याला इथे 6 इंचावरती. 6 इंचाचं कटोरीचं माप टाकलं. 40 छातीसाठी मी 6 इंच कटोरी ठेवते आणि गळ्यापासून 1.5 इंच वरती घेतलं, कोपऱ्यातून 2.5 ठेवलं, दोन्ही ठेवलं तरी चालेल, 2-2.5, आणि आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला हा कटोरीचा आकार मार्क झाला. यामध्ये आपल्याला आता बघा आकार पण कसा मार्क केलेला आहे मी, अगदी हलक्या हाताने शेप द्यायचा, अजिबात जास्त उभी कटोरी नाही झाली पाहिजे किंवा फुगीरही नाही झाली पाहिजे, छान मस्त आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे. याचा मी सेंटर पण एक पॉईंट काढून घेते, म्हणजे कसं कटोरी वाढवताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आता सगळे पार्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत, योगपट्टी, कटोरी आणि साईड पार्ट. तर सगळे मी सेपरेट करून घेते. व्यवस्थितरित्या आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. सगळ्या अस्तरवरती सुद्धा कटिंग कसं करायचं तेही दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पेपर कटिंगची ऑर्डर द्यायची असेल तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सिंगल पेपर कटिंगसुद्धा मिळतील. अगदी तुम्ही जर तुमचे स्वतःचेच ब्लाऊज शिवत असताल, तुमची साईज जी कोणती असेल ते सांगायचं आहे आणि कुठल्या प्रकारची कटिंग हवी आहे तेही सांगायचं आहे. व्हॉट्सॲप नंबर मी दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता बघा इथे काय करायचं आहे, आपल्याला कटोरी एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवरती. तर मी ते पेपर घेतला, पेपरवरती कट करून काढलेली जी कटोरी होती ती ठेवली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याला मार्क करून घ्यायचं आहे. जशी आहे तशी मार्क करायची, वाढवायची कशी तेही सांगते. इथे बघा मी सेंटर काढलेला आहे याचा. आता बघा आपल्याला साईडला वाढवायची आहे कटोरी 1.25 इंच, दुसऱ्या बाजूकडे 1.25 इंच, दोन्हीकडे 1.25 इंचावरती 2 पॉईंट घ्यायचे आहेत. उंचीमध्ये वाढवायची आहे 1.5 इंच, मी ते 1.5वर मार्क केलं. त्यानंतर बघा गळ्याच्या बाजूकडे आपल्याला 0.5 इंच वाढवायचे, कारण एवढा भाग आपला मार्जिनमध्ये जाणार आहे कटोरी जॉईंट करायला, तर तो देखील वाढवायचा. आणि आपल्याला बघा खालच्या बाजूकडून असं गोल राऊंड द्यायचा आहे. कोणाकोणाला सवय असते तिरक्या लाईनमध्ये जोडतात, तर ती कटोरी व्यवस्थित बसत नाही. अशा पद्धतीने द्या, पफ एकदम छान येतो, परफेक्ट येतो. वरती ही लाईन मी जोडून घेतली बघा जशी आहे तशी. आता आपल्याला याचे काय करायचे, 3 भाग करायचेत. 3 भाग केल्यानंतर वरपासून आपला अर्धामध्ये पाव इंच वाढवत जायचं बघा. आता इथं झालं पाऊण, इथे झालं 1 आणि इथं झालं 1.25, असं पाव इंचाच्या फरकाने कटोरी वाढवत काय करायचं आपल्याला, हा मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपली कटोरी अशा पद्धतीने वाढवून झालेली आहे आणि खूप छान याचा पफ येतो, परफेक्ट फिटिंग बसते. तर नक्की तुम्ही या पद्धतीने कटोरी वाढवून बघू शकता. अगदी तुमची कटोरी जर जास्त चपटी येत असेल तर 40 साईजची ही कटोरी आहे, 40 छातीसाठी. बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे आता याला कट करायचं. अशा पद्धतीने जर आपण पेपर कटिंग करून ठेवलं ना, प्रत्येक वेळी कटिंग करण्याची गरज नाही. त्याच कस्टमरला त्यांची एक सेपरेटच कटिंग करून ठेवायची आणि त्यासाठी कागद जो आहे ना तो छान असा जाडसर वापरायचा, कार्डशीटचा ते, त्यामुळे तोही खराब होत नाही. आपण बघा आता याच्यामध्ये 1.5 इंचचा टक्स देणार आहोत सेंटरपासून दोन्ही बाजूकडे, म्हणून मी 1.5 वरती मार्किंग केलं. उंचीला टक्स ठेवायचा आहे 3 इंच आणि रुंदीला ठेवलेला आहे मी 1.5 इंच. अशा पद्धतीने बघा आपला हा टक्स येणार आहे. एकदा कटोरीचा भाग आपल्याला असा फोल्ड करून पण चेक करायचं आहे, दोन्ही बाजूकडचा जो खालचा गोल आकार आहे तो सेम आलेला आहे का. बऱ्याचदा थोडासा आपला आकारामध्ये बघा थोडंसं इकडे तिकडे झालं की खालीवर होतो, तर ते लवकर लक्षात येत नाही, म्हणून असं मॅच करून बघायचं. त्यामध्ये कळतं आपल्याला किती जास्त आहे, कुठलं कमी आहे ते, आणि लेवल करून घ्यायचं, कमी जास्त ठेवायचं नाही आहे. अशा पद्धतीने बघा आपली ही कटोरी खूप छान वाढवून झालेली आहे आणि तुम्हाला पुढे समजेलच की त्याचा पफही किती छान येतोय तो. बघा मी 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंची ठेवलेली आहे. 1.25 नी कटोरी वाढवलेली आहे दोन्ही बाजूकडे.
अशा पद्धतीने बघा थोडंसं मार्किंग माझं इकडे तिकडे झालं म्हणून मी याला सरळ करून घेते. तिरकं झालेलं आहे म्हणून मी याला सरळ करून घेते, कारण सेंटर माझा काढायचा थोडासा तिरका झालेला आहे, त्यामुळे पूर्ण टक्सच तिरका झाला. आता मी याला व्यवस्थित करून घेतलेलं आहे. बघा फोल्ड करून मी त्याचा सेंटर काढला आणि मग मला व्यवस्थित त्याचं सेंटर भेटलेलं आहे आणि ही अशी आपली टक्स येणार आहे बघा. तर हे कपड्यावरतीच आपल्याला करायचं आहे. नॉर्मली तर फक्त लक्षात राहण्यासाठी किंवा समजण्यासाठी हा टक्स मी तुम्हाला मार्क करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बाही कट करायची आहे. तर बाहीसाठी मी इथे सेपरेट पेपर घेतलेला आहे. याच्यावरती आपण उंची आणि बाहीसाठी घडी किती टाकायची ते बघणार आहोत. बघा आता 10.5 इंच लूजिंग सकट आपण टाकलेली होती घडी छातीला, तर इथे 11ची टाकायची. अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाईन आहे ती सरळ करून घ्यायची. आता ही आपली बाहीच्या घडीचं माप फक्त झालेलं आहे, बाकीचे माप आपण टाकून घेऊयात. बघा उंची तयार जेवढी पाहिजे ना त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवायचं अस्तरच्या बाहीसाठी. तर मी 6वर मार्किंग केलं, कारण मला बाही तयार ठेवायची आहे 5 इंच. अशा पद्धतीने दोन्हीकडे मी 6चंच मार्किंग केलं. अगोदर सीधा सरळ लाईन मार्क करून घेऊया. डाऊन आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो, अगदी निम्म जरी डाऊन केलं ना तरी चालेल. लॉंग स्लीव्जला कसं आपण 3 इंच 3.5 करतो तसं शॉर्टमध्ये नाही आहे. आतला भाग बऱ्याच जणांना छोटा लागतो, तर इथे मी डाऊन करणार आहे. बघा तर माप व्यवस्थित चेक करा उंचीचं, ते परफेक्ट आलेलं आहे का. बऱ्याचदा ते काही गडबडीमध्ये कमी जास्त होऊ शकतं. तर बघा इथे मी 3.5 इंच डाऊन केलेली आहे बाही. अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हलक्या हाताने आकार द्यायचा. हवं तर तुम्ही एक त्रिकी लाईन मार्किंग करून सुद्धा त्याच्यावर आकार देऊ शकता, नसेल तर असं हलक्या हातानेही देऊ शकता. बघा पुढचा मुंडा पण मी मार्क करून घेतला, पण कटिंग आपण यावरती करायचं नाही. यामध्ये मी तुम्हाला करून दाखवेन कदाचित, पण नेहमी प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ना तर तुमच्या लक्षात येत असेल मी कशा पद्धतीने कट करते. अस्तर आणि कापड जोडल्यानंतर दंडघेर टाकायचा आहे. जो काही असेल त्याचा निम्मा भाग 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. बघा 8 इंच दंडचा निम्मा भाग घेतलेला आहे मी आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. बघा दंड घेर जो आहे ना तो पूर्ण मोजायचा आणि त्याचा निम्मा भाग इथे घ्यायचा आहे. मग फिटिंग किती हवंय किंवा लूजिंग किती हवंय हे तुमच्या आवडीप्रमाणे असेल किंवा कस्टमरच्या, त्या पद्धतीने तिथे माप टाकायचं. जास्त टाईट बाही नाही करायची, थोडीशी लूजच ठेवायची कधीही. आता बघा बाहीला सुद्धा आपण थोडंसं वरती हे टोक गेल्यासारखं खूप जास्त दिसतंय, तर असं न ठेवता आपण त्याला या पद्धतीने सरळ करणार आहोत. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो ब्लाऊजमध्ये. तर बघा एकदा ही पद्धत वापरून पण असं जास्त वरती तिरकं टोक आल्यासारखं दिसलं तर त्याला ते तसं नाही ठेवायचं, कट करून कमी करायचं. बघा हा आहे पुढचा भाग मुंढ्याचा, म्हणून तिथं मार्किंग केलं मी. आता हा पेपर आहे म्हणून याच्यावरती मी घेते कटिंग करून, पण ज्यावेळी मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते ना तर त्यावेळी मी मुंढा कट नाही करत, कारण मेन कपडा जोडते आणि दोन्ही एकत्र उंची चेक करून मग मुंढ्याचं कटिंग करते, जेणेकरून दोन्ही बाही माझ्या सेम होतात. आता बघा आपलं फ्रंट झालं, कटोरी वाढवून झाली, बॅक झाला, पेपर आपला कट करून झालेला आहे. आता या सगळ्या अस्तरवरती आपण काय करायचं, एकत्र कटिंग कसं करायचं सोप्या पद्धतीमध्ये ते बघायचं आहे. इथे बघा मी हे सगळं पेपर कटिंग घेतलेलं आहे आणि सगळे अस्तर पण घेतलेत. मेन फॅब्रिक साईडला ठेवूयात थोड्या वेळापुरतं, अगोदर आपण सगळ्या अस्तरवरती कटिंग करूयात. ब्लाऊज पीस खूप छान आहेत हे आणि एकदम छान फिटिंगमध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये सगळे ब्लाऊज तुम्हाला मी स्टिच करून दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कटिंग आहे, उद्यापासून राहिलेले 4ही व्हिडिओ येतील. आता सगळे जे अस्तर आहेत ना ते व्यवस्थित छान प्रेस करून घ्यायचे. तिथे मी प्रेस केलेलं नाही आहे, जर जास्त सुरगळलेलं असेल तर प्रेस करून घ्या. आणि बघा एकच घेतलं आहे ते अस्तर मी, कुठला तरी एक घ्यायचा, हे सगळे पार्ट त्या अस्तरवरती मार्किंग करायचे. जिथे कुठे सेट होते ना ते बघायचं आणि मार्क करून घ्यायचे. बॅक नेहमी बघा फोल्ड बाजूकडे ठेवायचा आहे या पद्धतीने. बॅकचा गळा आपण कट केलेला नाही, कारण या बॅकवरून आपण कितीही प्रकारच्या डिझाईन करू शकतो जर साईज हीच असेल, याच कस्टमरचा ब्लाऊज असेल तर. त्याच्यानंतर बघा साईड पार्ट नेहमी सरळ कपड्यावरती आला पाहिजे, त्याला तिरकं वगैरे ठेवायचं नाही. फक्त तिरकं ठेवतो ते आपण कटोरीचा पार्ट, हा पार्ट नेहमी सरळ कपड्यावरतीच ठेवायचा. मग कशा पद्धतीने ॲडजस्ट होतोय तसा करून आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. इथे अस्तरवरती पेपरच्या मापामध्ये काहीही वाढवायचं नाही. आता ही आहे कटोरी आणि ही आहे बाही. बघायचं कुठे काय कसं सेट होतंय आणि त्यानुसार सगळे पार्ट मार्किंग करून आपल्याला इथे अस्तर जे आहे ना ते घ्यायचं आहे तयार करून एक, त्याच्याखाली मग बाकीचे ठेवून सगळे एकत्र कटिंग करायचे.
खूप त्याने वेळ वाचणार आहे, ब्लाऊज पटकन तयार होणार आहेत. तर बघा बाहीसुद्धा मी व्यवस्थित इथे मार्किंग करून घेते, कारण सगळे पार्ट आपले परफेक्ट आहेत, जसं माप हवं आहे तसं. तर फक्त एक करायचं, ज्या कस्टमरसाठी आपण पेपर कटिंग केलेली आहे ना, ती कटिंग त्याच कस्टमरसाठी वापरायची. ती कटिंग दुसऱ्या 40 साईजच्या कस्टमरला वापरायची नाही. त्यांची कटिंग सेपरेट करायची. बघा 40चं जरी माप असलं तरी बाहीमध्ये, दंडघेरामध्ये, मुंडाघेरामध्ये, त्यानंतर शोल्डरमध्ये खूप फरक असतात. तर प्रत्येकाचं कटिंग प्रत्येकाला वापरायचं, एकमेकाचं कटिंग एकमेकाला वापरायचं नाही. सगळे पार्ट बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. योगपट्टी ही वाढवायची नाही, कारण ऑलरेडी आपण पेपरवरतीच ती वाढवून कट केलेली आहे. कटोरी बघा मी कशी तिरकी ठेवली आहे, तशीच मार्किंग करायची. आता तुमच्या स्तरवरती कसे पार्ट सेट होतात त्या पद्धतीने करा, फक्त बॅक फोल्ड बाजूकडे गेला पाहिजे. आता बाकीचे जे 3 अस्तर आहेत ना, म्हणजे 3 ब्लाऊजचे, ते मी एकावर एक फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू असे व्यवस्थित लावून घेणार आहे. बघा मी कसे लावून घेते त्या पद्धतीने. अस्तरसुद्धा बघा आपलं किती कमी जास्त असते, एकातलं असलं तरी काही छोटे काही मोठे, म्हणून फोल्ड बाजू नेहमी लक्षात ठेवायची. त्या बाजूकडे सगळे अस्तर व्यवस्थित लावून ठेवायचे. आणि जो मार्किंग केलेला अस्तर आहे ना, तो याच्यावरती असा ठेवून हे सगळं कटिंग करून घ्यायचं. बघा अगदी परफेक्ट कटिंग होतं आणि खूप वेळ वाचतो यामध्ये आपला, कारण कटिंग करायला सुद्धा एका ब्लाऊजला 15 ते 20 मिनिट जातात. जर पेपर कटिंग जर आपली तयार नसेल तर, असेल तर 5 मिनिटात होतात. तुम्हाला जर पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा स्क्रीनवरती नंबर जो दिसतोय ना, व्हॉट्सॲप नंबर, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉल कुणीही करू नका, फक्त मेसेज करा आणि कुठल्या साईजची तुम्हाला इथे कटिंग हवी आहे ते मला तुम्ही सांगू शकता. सिंगल भेटेल, सेट भेटेल, सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मिळेल. बघा अशा पद्धतीने तुम्हाला सगळे जे पार्ट आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. पेपर कटिंग तुम्हाला 28 साईजपासून 42 साईजपर्यंत भेटणार आहे. प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज असणार आहेत त्यामध्ये. कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, मद्रास कट, 2 पीस कटोरी, त्यानंतर कॉलरची, बोटनेक, सगळ्या प्रकारचे भेटून जातील कटिंग. कारण कटिंगसाठी मला खूप कमेंट येत आहेत बऱ्याच दिवसापासून, पण मी त्याकडे एवढं लक्ष दिलेलं नव्हतं. पण आता तुम्हाला कटिंगही आपल्या रेडीमेड भेटणार आहेत. 5 मिनिटात तुम्ही ब्लाऊज कटिंग करून तयार करू शकता. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पार्ट काय करायचं आहे, इथे कट करून घ्यायचे आहेत. पांढरं तर थोडंसं माझं मोठं होतं, 1.5 मीटर होतं, तर ते साईडचं खाली शिल्लक राहिलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी सगळे पार्ट इथे आता कट करून घेतलेले आहेत. एकदम तुम्हाला मी किती 4 ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. आता हे सगळं अस्तर ज्यातलं त्यात लावून घ्यायचं आहे. बघा पांढऱ्याचं पांढऱ्याला, काळ्याचं काळ्याला, त्यानंतर पिंकचं पिंकला, हे सगळे असं लावून घ्यायचे, अस्तर सेपरेट करायचे. आणि प्रत्येक अस्तरचं जो काही ब्लाऊज पीस आहे तो त्या ब्लाऊज पीसवरती ठेवून ते सेपरेट कटिंग करायचं. त्या मेन ब्लाऊजचे पीस असतात ना, त्याच्यावरती आपण असं एकत्र कटिंग कधीही करायला जायचं नाही. प्रत्येक ब्लाऊज पीसची डिझाईन वेगळी असते. त्याच्यानंतर बघा त्यांच्या कपड्याची साईज वेगवेगळी असते, म्हणून एकत्र कटिंग कधीही करायचं नाही. अस्तरचं एकत्र कटिंग आपण कितीही करू शकतो, पण मेन कपड्याचं करायचं नाही. मेन कपडा कधीही बघा मी नेहमी सांगते अर्धा इंच वाढवून आपल्याला कट करायचा आहे. आता या ब्लाऊज पीसवरती जास्त डिझाईन नाही आहे, जी आहे ती सगळी एकसारखी आहे. तर बघा मी सगळे पार्ट प्रत्येकाचे वेगवेगळे कट करून घेणार आहे. अगोदर इथे मी बाही कट करून घेते याच्या काठांवरती. त्याच्यासाठी मी मेन कपडा काय केले, 4 फोल्ड केलेला आहे. आता बाहीचं कटिंग झालं, त्यानंतर आता बाकीचे सगळे पार्ट आपण कट करायचेत. बघायचं या ब्लाऊज पीसवरती कुठला पार्ट कुठे व्यवस्थित बसतोय आणि त्यानुसार त्याला आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. साईड पार्ट नेहमी लक्षात ठेवा, सरळ कपड्यावरतीच आला पाहिजे. मग तो कुठे आणि कसा सेट होतोय ते व्यवस्थित अगोदर चेक करा आणि मग कटिंग करा. तिरक्या कपड्यावरती साईड पार्ट नाही केला पाहिजे. कटोरी फक्त तिरक्या कपड्यावरती आपल्याला काढायची असते. सगळे पार्ट अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचेत अस्तरपेक्षा. अस्तरच्या बरोबरीने कधीही कटिंग करायचं नाही, कारण आपल्याला अस्तर जॉईंट करायचं असतं. ते थोडंसं इकडे तिकडे होतं, त्यात कापड थोडं सुळसुळीत असतं, सिल्कचं असतं, तर जोडायला प्रॉब्लेम येतो. म्हणून अर्धा इंच जास्त मेन कपडा कट करायचा आहे. आता हे झालं या ब्लाऊजचं कटिंग. राहिलेत आणखी 3, त्या 3हीचं कटिंग दाखवते आणि 4 ब्लाऊजची शिलाई पण दाखवते. प्रत्येकाचे गळे वेगवेगळे आहेत, बाकी फिटिंग शिलाई पॅटर्न एकच आहे, फक्त गळ्या वेगवेगळे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला गळ्याची डिझाईन बघायला भेटेल, कोणती ब्लाऊजला कुठली डिझाईन केली ते. बघा एक झाला आपला हा कट करून. आता आपण हा पांढरा करूयात.
ब्लाऊज पीसची डिझाईन बघा आता ह्याची कशी आहे, सगळी वरती केलेली डिझाईन आहे. तर सगळे पार्ट असेच येणार याच्यावरती. डिझाईन बघायचं लवकर नवीन लोकांच्या लक्षात येत नाही. ब्लाऊज कट झाल्यानंतर मग समजतं की ते थोडंसं उलटं झालं. तर असं नाही झालं पाहिजे. व्यवस्थित डिझाईन बघूनच आपल्याला सगळे पार्ट ॲडजस्ट करायचे आहेत. बघा मी कशा पद्धतीने बघते, कुठला पार्ट कुठे व्यवस्थित बसतोय, कारण कमीत कमी कपड्यामध्ये आपली कटिंग व्हायला पाहिजे. जास्त कपडा पण यूज नाही झाला पाहिजे आणि कटिंगसुद्धा परफेक्ट डिझाईनप्रमाणेच यायला पाहिजे. एकेरी डिझाईन ब्लाऊज पीस बरेच असतात, तर व्यवस्थित ॲडजस्ट करून तुम्हाला कट करायचे आहेत. तुमचा पण असं असेल तर एकसारखी डिझाईन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही पार्ट तुम्ही कुठेही कट करू शकता. इथे मी बाही आणि इकडे कटोरी कट करते. बघा सगळे पार्ट मी अर्धा इंच जास्त कट केलेले आहेत अस्तरपेक्षा. कटिंगमध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणखी मी क्लास चालू करणारच आहे. दिवाळीनंतर कदाचित तो क्लास चालू होईल, कारण आता सीझन आहे, भरपूर काम पेंडिंग आहेत. तर ते सगळं आवरून मी दिवाळीनंतर क्लासला सुरुवात करेन. तर तुम्हाला क्लासमध्ये समजणार आहे शोल्डर, मुंडा, त्यानंतर गळा रुंदी हे कसं घ्यायचं असतं, कशावरती डिपेंड असतं, प्रत्येक साईजला कशी मापं घ्यायची असतात ते सगळं. आणि रेडीमेड कटिंग पाहिजे असतील तर मला तसं तुम्ही सांगा, तुम्हाला तयार कटिंग भेटून जातील. आपल्याला काय करायचं आहे आता, वेल्वेटचा आहे तो कट करायचा आहे. हा वेल्वेटचा ब्लाऊज तर घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि आत्ता कटिंग झालं आहे म्हणून, पण माझे हे ब्लाऊज तयार पण झालेले आहेत. तर खूप छान कस्टमरला फिटिंगला बसलेले आहेत, मस्त दिसतेत. माझे व्हिडिओ थोडेसे लेट येतात. कस्टमरला ब्लाऊज दिल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करत असते आणि खूप छान परफेक्ट बसतात कस्टमरला सगळे ब्लाऊज. बघा याच्यावरती हे सगळे पार्ट मी आता ठेवलेत. हे पण अर्धा इंच वाढवून कटिंग करून घेते. काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. जे काही समजलं नसेल ते समजून व्यवस्थित घ्या. तुमच्या शंका कळाल्या तरच मला समजेल की पुढे तुमच्यासोबत काय शेअर करायचं आहे ते. तर बघा होईल एवढं मी कमेंटमध्ये सांगतच असते प्रत्येकाला. इकडे पण आपल्याला असंच सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. योगपट्टीसाठी सुद्धा एक्स्ट्राच कपडा कट करायचा, ॲक्युरेट कटिंग करायचं नाही, कारण योगपट्टी मी फोल्ड करून लावत नाही किंवा त्याची अनविजेबल शिलाई पण नाही करत, वरूनच लावते. आता कटोरी तिरक्या कपड्यावरती कट करायची आहे. अशा पद्धतीने आपली कटोरी झाली. आता बाही पण कट करूयात. आता आणखीन एकच ब्लाऊज राहिलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवते. सेम सगळ्याचं कटिंग आहे, फक्त डिझाईन ठेवून आपल्याला व्यवस्थित बघून कटिंग करायचं आहे ते. तरी देखील मी सगळे ब्लाऊज तुम्हाला इथे कट करून दाखवलेले आहेत. बघा आपला हिरवा पोपटी झाला, त्यानंतर गुलाबी पण झाला, वेल्वेटचा व्हाईट पण झाला. आता ब्लॅक करूयात. तर ब्लॅकला मला वेगळी डिझाईन करायची आहे म्हणून मी याचे साईडला काढून ठेवले. असं बघायचं आपल्याला बॅकला काय करायचं आहे, त्यानुसारच तुम्हाला मग सगळं ॲडजस्ट करून इथे करायचं आहे. मी ब्लॅकचं सुद्धा सगळं कटिंग करून घेतलं, अर्धा इंच वाढवून सगळे कपडे कट केलेत. पटपट तुम्हाला एक एक प्रत्येक ब्लाऊजची शिलाई दाखवते. चला मग पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये.